आता भाई मी तुम्हाला ना जो सीन दाखवतो तो बघा फक्त, फुल खतरनाक वाला सीन. ह्यो गॉगल कसं दिसतं तो मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे कसं मी पुन्हा बाय करीन. जर चांगलं दिसत असाल तर मला नक्की खाली कमेंट मध्ये सांगा. माझ्या भावाचं त्यामुळे कसा याचं ढापच माझं येते एका चष्म्यावर 3 जणांचं डोळं असं. नाही तर आम्ही कधी पण एनी टाइम आम्ही कारनेच फिरतो. रीलचं शूट चालू आहे. लक्ष बोलतं फिश पकडूया इकडे. पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. तर नमस्कार मित्रांनो, तर आता मी काही कर्जतला दादाकडे आलेलो आणि आज आम्ही इकडे चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठात, कर्जतला मठ. तर मी दादा, वहिनी, बारको, माझं पुतणो आणि बहीण त्यांची, मी आता 4-5 जण निघालो. तर वाजले संध्याकाळचे 5 आणि इकडून तरी जास्त जवळ 10 मिनटंच लागतात पोहोचायला मठापर्यंत. तर गेल्या टायमा एकदा मी व्हिडिओ केलेला आहे पण व्यवस्थित झालेलो नाही व्हिडिओ तो. तर आता मी निघालो आहे. ते येतात एकच बाईक, आम्ही आता बाईकवरून एकदा सोडतो पुन्हा येतो, 2-3 वेळा फेरी मारतो. त्याच्यानंतर आम्ही जाऊ तिकडे. तर बघूया आपण मठ कसं, पूर्ण व्हिडिओ बघा. तुमका मठाचं जास्तीत जास्त माहिती मी म्हणजे दाखवेन कसं मठ आहे तो. हा बघा इकडे लक्ष रेडी झालेलं आहे आपल्याला जायसाठी. इकडे थांब, तुझं नाव सांग, नाव सांग तुझं. हा असं हात कर ना. अरे बाई डॉनच जातो खिशात हात. हा गॉगल आधी लाव, गॉगल आधी. हा आज लक्ष गाडी चालवणार, गाडी चालू कर. कर. हॅलो गाईज. आमचे वहिनी साहेब आलेले आहेत. नटून छटून काय आम्ही आता चालत जातो वाटतं. तर आता हे पुढे चालले आहेत कारण की आमच्याकडे एकच बाईक आहे. बाय नाही येते मी, चल पुढे. जोरात कर कर जोरात, एका फिक्स करून दे एका जाग्यात. हॅलो चल, एका घेऊन जा टेबल सीट. हा चल बाय. तर आता हे पुढे गेलेत कारण की एकच बाईक आहे आणि गणेशदाची आमची कार होती ती थोडी कामासाठी दिल्यामुळे आम्ही आता बाईकने जातो. नाही तर आम्ही कधी पण एनी टाइम आम्ही कारनेच फिरतो. आता काय झालं, कार नसल्यामुळे थोड्या कामासाठी दिल्यामुळे आता आम्ही बाईकने, एकच बाईक आहे त्यामुळे मग एक बाईकने आता त्यांना सोडतो. मग आमका पुन्हा नेऊक पाठी येतो. इकडून जवळ आहे तशी 5-10 मिनटं लागतात मठापर्यंत जाऊ. तर आम्ही आता हळूहळू निघालो चालत चालत. इकडचा भावानं तुम्ही वातावरण बघा, इकडचा लोकेशन बघा, फुल गावी इल्यासारखे वाटतं. इकडे झाडा बिडा एकदम गावचं वातावरण आहे. तुमका अशी सिटी अशी जास्त दिसायचीच नाही. घराबिरा पण एकदम साधी आणि फुल जंगल टाईप असं वाटतं. फुल गावाकच आपण इलो कोकणात. कसले हरभरे
हरभऱ्याची शेती केलेली आहे ह्या साईडला. माका तर असं वाटतं भाई फुल गाव में जायम. तर का वातावरणच डेंजर आहे. इकडची घरा पण बघा, हे बघा फुल गावसारखी सिंपल पत्र्याची कौलारू बिवलारू घरा. हे बघा इकडे शेणी घातलेले आहेत, आपल्या गावात असतात तसे शेणी थापलेले आहेत. हां, त्या साईडला म्हशींचं गोठो आणि इकडे गावी जसे शेणी थापले जातात तसे हे बघा इकडे शेणी थापलेले आहेत. फुल गावच्या सारख्या लोकेशन, कायच फरक नाही. इकडे तुमका सहज अशी सिटी दिसायचीच नाही. वातावरण पण शुद्ध एकदम आणि इकडे रात्रीची एकदम जाम मरणाची थंडी असतं. फुल गावात जसं आपल्या वातावरण असतं कोकण वगैरे साईडला तसंच इकडे वातावरण. थंडी खूप मरणाची. तर बरोबर ना आमका आता 5 ते 7 मिनटं झाली चालतो, चालत जातो. अजून काय हे इले नाहीत गाडी अजून रिटर्न. दमलो नाही तर काय, सवय नाही चालायची त्यामुळे. आणि इकडे चढाव बिडावा फुल गावच्या सारख्या, त्यामुळे दमाग झाला फुल. अजूनपर्यंत काय दिसत नाहीत. जर मुंबईत कंटाळला असाल म्हणजे तुमका गावात जाऊचं असं वाटला की ह्या कर्जत साईडला यायचा, कर्जत बदलापूर वगैरे साईडला फुल गावचं वातावरण. तुम्ही मस्तपैकी रवा बिवा घेऊ शकता. तिकडे फुल गावसारखी मजा घ्यायची आहे. येऊन पायी पायी चालत आम्ही आलो. आता बरोबर 7-8 मिनटं झाली तरी अजून काहींचो पत्त्या नाही रिटर्न येऊचो. बघा इकडे मोर बिअर पण इल्या काल मंका आणि मस्तपैकी झाडांच्या मध्ये घर आहे त्यांचा. आणि ही एक समोर एक बिल्डिंग दिसली आहे बऱ्याच वेळा. आणि आता इकडून हायवे चालू होता कर्जत खोपोली मुंबई हायवे चालू होता इकडून समोरून. त्यामुळे आता बिल्डिंग वगैरे दिसाक चालू झाले इकडे. तरी हो एक इकडे स्वामी समर्थांचं मठ आहे ह्या साईडला आतमध्ये. पण इकडे आतमध्ये खूप आहे, छोटं मोठा. पण आम्ही आता जातो तो इकडे ह्या साईडला लेफ्ट साईडला पळसदरीचो स्वामी समर्थांच्या मठात आम्ही जातो. ह्या मठात आम्ही नंतर जाऊ एकदा, त्याचा पण व्हिडिओ येत एकदा. त्याच्या आतमध्ये जातो आणि जाऊचो आम्ही एकदा ट्राय करू. पण आता मी त्या पळसदरीच्या मठात जातो. हे खरोखर जाताना अक्षरशः 10-11 मिनटं झाली, अजून काय पत्तो नाही येऊचो. म्हणजे एवढं वेळ लागलो ना, एवढं जवळच आता सा तुमका आता जाताना दिसतच बाईकवरून. एवढा वेळ का लागला योग रिटर्न काय समजत नाही. आम्ही तो सर आता चलत चलत पोचत इलो. इकडे शेण्यांचे ढीग केलेले असतात असे पूर्ण. गावी आपण कसे जसे कोकणात शेणींच्या लाकडांचा असा एक माज बनवून ठेवतो तसं इकडे माज बनवलेला. आणि इकडे यांची घरं त्या साईडला फुल गावच्या सारख्या पूर्ण. आता भाई मी तुम्हाला ना जो सीन दाखवतो तो बघा फक्त. फुल खतरनाकवाला सीन. हे बघा फुल राडावाला सीन, फुल ओपी वाला सीन है. ऊपर से मस्तपैकी सूरज दिख रहा है ये देखो. और नीचे ये खतरनाक वाला व्यू और आगे आगे व्यू खतरनाक है. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. पुढे एकदम जबरदस्त सीन हा. फुल सीन बघा काय खतरनाक हा, जबरदस्त सीन. आता ह्यो समोर हायवे लागलो हा. बरोबर आमका 15 मिनटं झाली चालत येत. हा तर ह्यो बघा फायनली 15-10-15 मिनटां तरी इलो सोडून. आरामात फुल येत होतो आम्ही. तो सर अर्धा हा सगळा पार करून इलो. 15 मिनटं आम्ही चालत इलेलं असो. आता काय इथून 2 मिनटावरच राहुला. आता काही जास्त लाया. तर हो भाई व्यू देखो, हे खतरनाक गाववाला व्यू आहे फुल.
पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. तर इकडे महाप्रसादाचा रूम आहे, इकडे कक्ष, इकडे महाप्रसाद वगैरे असतं गुरुवारचा. तर आज गुरुवार, आता गुरुवारचा इकडे संध्याकाळी दुपारी महाप्रसाद असतो. इथे सर्व आजूबाजूच्या ठिकाणी दुकानं लावली सर्व प्रसादांची, नारळ वगैरे सर्व. जय करा. काय घेतलास? एक एक काय घेतलं दाखव. काय ते काय ते खाऊ. काय काय लवकर सांग. काय? जेली. जेली. जेली
तो चंदन इथे पावडर कितीला आहे? हा? 400 निघतं का? पुढे अजून एक प्लॅन आहे, अजून एका ठिकाणी जाऊचा, तर बघू आधी इकडे ते व्हिडिओ मध्ये येतं हा ते काव जायचं. चालत आम्ही पुढे. त्याला बाय कर. बाय बाय. ह्याला बाय कर. आमच्यासोबत नको आहे. तो पाठ सोडतच नाही आमची. एका गाडीवर बसवूया रे आपल्या. पाठच सोडत नाही हो. काय करता रे हा? टाटा. हा? टाटा. लक्ष टाटा. फेमस आहे. आता आहे ना माका इकडे सोडलं ना वडापावला हॉटेलच्या तिकडे, आणि आता त्यांना बाकीच्यांका आणून गेलं पुन्हा रिटर्न. तर इकडे वडापाव खासाठी इलं होतं, त्यांना मी ऑर्डर देते 5 वडापाव. 5 वडापाव हे करा येत आहेत. हां की 2 देऊ आता. तर आता इकडे यांना मी बोललो 5 वडापाव, 5 जण असो मी. आता ती येतात बाईकवरून, त्यांना आता आणून गेलो, त्यांना टेबल सीट आणीत घेऊन येत. तोपर्यंत मी ऑर्डर दिले वडापावची. इकडे पण चांगला फेमस आहे वडापाव, इकडे चांगलं असतं. इकडे रोडवरच आपला हायवेवरच, कर्जत खोपोली हायवे, त्या हायवेच्या तिकडेच आहे बरोबर, दरेकर वडापाव म्हणून. तर आता ती येतील इकडून, तर मग आम्ही एकत्र जाऊ आतमध्ये. हे बघा हे आले तिकडे. आता टिवल सीट फिरतो वाईफुल इकडे कर्जतमध्ये. इकडचं फेमस वडापाव खाण्यासाठी आलोय तिकडे. काय हो सांगितलं? बसून घ्या. काढतो. मी व्हिडिओ गॉगल कसं दिसतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कसं मी पुन्हा बाय करीन. जर चांगलं दिसत असाल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. हां म्हणजे लवकर सांगलं असतं कसं ह्याचो माझ्या भावाचो, तेव्हा कसा ह्याचो ढापो माझं येते एका चष्म्यावर 3 जणांचा डोळो असा. त्यामुळे कसं होतं लवकर सांगा, मग मी झाप करेन. माका नाही तर बाय करूच लागत. म्हणजे आजपर्यंत सांगलास माका उद्यापर्यंत कमेंटमध्ये तर लगेच टचवून घेऊन जाण्याचं. सकाळी मी घेऊन आणि गॉगल पण वेगळ्याच होता. गॉगल इचो आणि नावात 3घांची लागली आहे तिकडे. मालक आम्ही 3 जण आहोत. हा नाही घेऊन आलेला आहे घेऊन कडक आपण ब्रँडेड आहे रे, ब्रँडेड आहे. 100 रुपयाचा होतो. नाही ब्रँडेड आहे. तिचा 100 रुपयाचा नाहीये. अरे फुल खतरनाक आहे भाई, फुल राडा. घे दे. हे बघा यांचा फोटोशूट चालू आहे इकडे. इथे एका जागेवर दोघांना नाही होणार, त्याला झोप.
वडे काढलंय. पाव वडे पाव वडेपाव. चला खुर्चीत बसू. इकडचं फेमस वडेपाव कर्जत हायवेवरील गरम 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 गरमागरम फेमस वडापाव इकडचे. जी तुटून पडली याच्यावर. इकडे वडापाव नाश्ता केलो आम्ही. इकडे खाली एक नदी आहे छोटीशी, त्या तलावाच्या तिकडे आम्ही जातो आता. लक्ष गण्यात आणि मी, आणि इथे दोघा जण इकडे थांबतात. अजून यांचा खाऊन झालाच नाही. मी नाही येत, तुम्ही जावा. अरे मी नाही येत, तुम्ही जा, मी नाही येत. मी नाही येत, जा टाटा. पायी पायी या तुम्ही चालत, मी बाईकने जातो समोर. जरा नदीत जाऊया समोरच्या जलाशयात. क्या सीन है देखो भाई, क्या नज़ारा है इधर का भाई, फुल राडा वाला. जाऊया चला. कुठे ह्या इकडे लोकेशनला ह्या पूर्ण पावसाळ्यात पूर्ण इकडे जाम चिखल असतं. पूर्ण कोण येऊच शकत नाही इकडे. इकडे पूर्ण चिखल असतं. आणि एकदा आम्ही इकडे गाडी घातलेलो आमची 4 व्हीलर, आणि 4 व्हीलर एकदा अडकलेली इकडे. तर अक्षरशः आम्ही 15-20 मिनिटं ती गाडी काढतच बसलेलो त्या लोकेशनच्या पाठी. हे बघा इकडे मस्त नदी आहे समोर. चला सगळे जमा झाले तिकडे. हे पण आले 2 जण. आता आम्ही चाललोय खाली थोडा नदी साईडला, थोडा पाण्यात बघूया, खेळूया, टाइमपास करूया. काय काय फिश पकडूया म्हणता. लक्ष बोलता फिश पकडूया इकडे. फिश पकडूया बोलता लक्ष. इथे फोटोशूट चालू आहे जोरदार. माझा फोटोशूट झालेला असा, आणि यांचा अजून चालूच आहे. असेच फोटो काढीत राहा, अजून टाइमपास करीत राहा. खतरनाक वाला सीन. इकडे झाला फोटोशूट करून. आता ह्या साईडला फोटोशूट नाही म्हणता. अभी इधर मौज मस्ती चालू है. इधर रील शूट देखो, इकडे रीलचं शूट चालू आहे. इकडचा फोटो वगैरे काढून निघालो घरी जाऊ. इकडे बरोबर अर्धा 1 तास तरी आमचा फोटो व्हिडिओ वगैरे चालू होता. रील बिल काय काय फोटो वगैरे सगळे तुमका माझे इंस्टावर बघ भेटलेले. सर्व स्टोरी वगैरे सकाळचा फोटोशूट सगळं इंस्टावर तुमका दिसतले. तर सगळ्यांनी इंस्टावर बघा, फॉलो करा माका. तर इकडे सगळी मजा बिजा करून झाली, आणि आता हे चालले घरी. आता ह्यांका आता सोडून येत घरी. आता नंतर मी जाईन. टाटा बाय बाय. तर आता ह्यांका सोडून गेलो गणे. आता तर त्यांका सोडून येत नंतर मग मी जाईन.
मग तोपर्यंत मी इकडे मस्त की थोडे अजून फोटो बिटो काढतोय टाइमपास.